झाल्यासारखं वाटतंय, मला आमदार झाल्यासारखं वाटतंय, मला भरलं तुझं वार ग, मी तुझा उमेदवार ग, मला एक मताने ग वाटतंय, मला आमदार झाल्यासारखं वाटतंय, मला आमदार झाल्यासारखं वाटतंय, मला भरलं तुझं वार ग, तुझा उमेदवार ग, एका मताने वाटतंय, मला आमदार झालं. हुबला गार इथं पेत बसला का काय? हा येतोय बस. आमदार बिमदार होतो काय? आमदाराचं गाणं म्हणतोय आला का? आमदारकीचे कुठे इलेक्शन लागले? मग गाणं कसं आमदारकीचं म्हणतोय? ग्रामपंचायतीचे इलेक्शन लागले. मग काय सरपंच होतो का काय? सरपंच बिरपंच व्हायचं नाही, सरपंचाला निवडणुकीला उभा आज करायचं. सरपंच पैसे बिसे देतोय का काय मग तुला? मग सरपंचाचं पैसे काय, सरपंचाचं पैसे बिसे वाटायचं, पोरांना जेवण खावणं घालायचं काम आपल्याच हातात आहे. ते जायला मग आता काय बुजगावनं निवडून येतंय का काय मग ती? आता आपल्याला ते काय माहित नाही, म्हणून आपण सरपंचाचं पैसे बिसे वाटायचं काम आपल्याकडे. निवडून वर्षी इलेक्शन सरपंच मारणार आणि येणारच. अहो पण शिवादादांनी लय मोठी फिल्डिंग लावली. अरे कोण नाही शिवादादा नाही, काय नाही या वर्षी शिवादादा नाही, कोण नाही. नाही आमचं शिवादादालाच मतदान असणार आहे. शिवादादा नाही, काय नाही सरपंचच निवडून येणार. डोक्यात नव्हे काय रे या वर्षीचं इलेक्शन सरपंचच मारणार. अरे विसरून जा, शिवादादाच निवडून येणार ह्या टायमाला. माझं मतदान शिवादादालाच असणार आहे. शिवादादा म्हणजे येणार नाही, सरपंचच निवडून येणार. तू कोणाचं बी नाव घेऊ नको. काय नाही शिवादादाच निवडून येत असतो. शिवादादाला माझं मतदान आहे. काय तुझं काय? शिवादादाच निवडून येत असतो. काय लगा तू याला काय सगळं माझे लका 90 सांडवले. बापाच्या खिशात पैसे आणले होते. मला ते पैसे दे. मला काय पैसे बिशे काय नाही हो तिकडं. काय सांग हो तिकडं पैसे बिशे काय नाही. शिवादादाच निवडून येणार. तुला सांगतो शिवादादाच निवडून येणार आहे. मला काय सांग नको तू. माझे 90चे पैसे दे पहिल्यांदा. मला 90 भरून दे तू. थांब 90 पाहिजे का? अरे हे घे खंबा घे खंबा. निवडून कोण येणार? शिवादादा. कोण येणार? शिवादादा. सरपंच बिरपंच तिकडे एक नंबर घ्या आता खंबा घ्या आता. काय नाही आता लावतोच. आपल्याकडे कसं असं आहे का नाही? शिवादादाच निवडून आलं पाहिजे. कोण आलं पाहिजे? शिवादादा. काय लगा लय मजा येते लगा. भर लय दिवस झालं काय झालं मटनच खायला मिळलं नाही. हे काय कोरोनामुळं का नाही. कोण शेजा बाजारी कोण बीला काही एक तुकडा बी देत नाही. एवढे मटन बिटन करते, चिकन करते. त्याला मटन खायची लय इच्छा झाली आपली. तुला सांगतो पण ते मटनच खायला काय म्हणा. मटण खायचं कसं? मटण झाले 600 रुपये किलो. घरच्यांना म्हणाय गेलं तर घरची माझ्या कामाला जा. आता काम करायचं म्हणल्यावर पैसे आणायचं, मटण खायचं कसं? काय नाही. एक काम करायचा ते आपण पैसेच काढायचे, पैसे जुळवायचे आणि मटनच आणायचं. आज काय बी झाले तर मटणच खायचं. तुझ्याकडे काढा पैसे. आता तुझ्याकडे किती पैसे बघ. थांब गाड्या मी बघतो गाड्या किती आहेत ती. आयला तुझ्याकडे किती आहेत? 12 रुपये. बोल की हो लागते. माझ्याकडे 7 रुपये आहेत ना. कसं काय? 7 रुपयात मटण कसं यायचं? 7 रुपये मग 200 रुपयाचे कुठं आणले? हे काय पैसे देऊन आणलंय वय? माझ्या खिशात 7 रुपये. हे कुठं यायचं तर फुकटच आहे. असं आपलं आज लय मटण खायची इच्छा झाली ना. काय बी करायचं पैसे जुळवायचं. पण ते गजनी तिकडं कुठं? इकडे तिकडं कुठं चाललाय? आले का? कार्यक्रमच चालला की चांगला. खाली बस तू, खाली बस.
ए गजने तू सांग याला हे म्हणते शिवादादा निवडून येईल. अरे आपला सरपंच कसला आहे? अरे तू बोल ना काय तरी. आय एम डोनाल्ड ट्रम्प. ओनली हर शिवा दादा. शिवा दादा. ओनली शिवा दादा. ती बसगावने काय निवडून येत आहे? अजिबात नाही. बसगावने काय हे करत काय बसगावण्याचं करतो तो नेट सरळ जाग्यावर ये. तो जाग्यावर तुला म्हणलं की नाही सरपंच. शिवा 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 काय भांडण लागलं यार? थांबा. अरे हे तर काय चाललंय? इथं मटण खायचं पडलंय. मला मटण खायचंय. मटण आणा मटण. तुम्ही कुठं भांडाय निघाला? अरे भोकाचं आहे काय तुम्ही? मटण खायचं पडेल तुमचं भांडण. का बसा तुम्ही? 600 रुपये किलो झाले. मटण 600 रुपये किलो झाले. का बसा? बसा बसा गप गुणवणे बसा. 600 रुपये बसा झाले. गप गुणवणे. मटण भांडण करू नका. काय किती बसा. बघू पैसे काढतात. बसा इथं. भांडण काढा करू नका. पैसे. 600 रुपये किलो मटण झाले. पैसे काय मटण लावले? अरे पैसे नाही तर मटण कुठं आणतो? हे बघ पैसे. पैसेच पैसे. हा बघ. माझ्याकडे 12 आहेत. तुझ्याकडे किती आहेत तू सांग. माझ्याकडे आले 7 रुपये. 7 रुपये. आता तुमच्याकडे किती आहेत? 3 रुपये. आयला आता कसं मटण यायचं ते शाळेला या 3 अरे बोकडाचा शिव कुठतरी येईल का ह्यात मटणाचं? बोकडाचा शिव कुठतरी आलं पाहिजे. मटण आता कसं काय? काय जरी झालं तर आज मटण खायचं. नाही. बरं ते झालेत हे 25 रुपये झालेत का किती? 25. आहेत ना. मोजा मोजा पैसे मोजा. 25. पैसे मोजा. आता हे कसं मटण खायचं बाबा एवढ्याच्यात? कसं काय होणार बरं? तात्या किती? काय 25 रुपये काय रे जायला तर बघू काय- इकडं. काय कसं मटण खायचं ते काय डोक्यातच फरक पडतोय. मी आयडिया देतो. ताकाची ताण दुधाव भागू आपण. अरे रे बोकाचे ताकाचे ताण दुधाव नाही. दुधाची ताण ताका बाबू. कुठं आला मी तो घेऊन असला? अरे नाही येड आहे का काय? बार बार मटण नाही पण अंडे चालतील. दूध ताक एकच आणि अंडी बिन. बरोबर बरोबर. चला बरोबर आहे. पार्ट्या होणार. अंड्याची पार्ट्या होणार. बरोबर आहे बरोबर आहे. चला माझ्या बरोबर. ओके. उरका चला. तात्या उरका. चला वडा चला वडा वडा चला, वडा 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 लवकर वडा काना काना. करूच आयडिया देतो ओके. तुम्हाला. आज चला खायचंच कसले. चला 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 या माझ्या बरोबर. चला चला. बाटली घे आपली. चला. आता कसं काय करायचं? एक नांडी आणायची. मी ते सांगतो प्लॅन. तुम्ही चला या फक्त तिथं. तुम्हाला व्यवस्थित सांगतो कुठं अंडे व्यवस्थित मिळतील. व्यवस्थित आता हे काय? आणि अंडे कुठनं घ्यायचे? काय घ्यायचे? सगळं कसं? सगळं सांगतो. नाहीतर फटकं खायचं काम नको नाही, व्हायला नाही, नाही, आपलं. अजिबात हा. नाही. पण तसलं काय मिळणार व्यवस्थित. नाही. हा. मी रोज जातो त्या बाजूला. ती दुकान एका बाजूलाच आहे. गर्दी नसते. वर्दळ तिथं काय नाही. हा. व्यवस्थित आपल्याला अंडे मिळतील. पोटभर करायचे ना आपल्याला पाठ जेवण. रट्टा बिट्टा काय नाही, नाही, मिळायचं? तसलं तसलं काय नाही. रट्टा बिट्टाचं काय नाही. काय नाही. हा चला चला. मग जाऊया हा, आपण. चला या. सांगतो म्हणजे काय आहे? काय करू? रामभाऊचं दुकान माझ्या आहे ओळखीचं. हा. तो देतो मुळवेदेव औषध. बर. म्हणजे बऱ्याच आजार होता ज्या औषध असतात. पण मुळवेदाचं औषध आपण त्याला मागितलं एखाद्या गिराने. मी बरेच वेळा बघितलं की तू कमीत कमी 15 मिनिटं आत दुकानात जातो. हा दुकानाच्या आत जातो. दुकान असतं बाहेर मोकळं. आणि त्याच्या टेबलवर आहेत अंड्याचा रॅक. हा. त्यातली गपचूप अंडे उचलायची हा. यायचे. आपण कसं तिथे काय? माणसं अजिबात शेजारी नाही. पाजारी कशी काय? अजिबात बघ कोणी ते नाही. आपलं सांगतात का नाही? नाव सांगतात. नाही, नाही, नाही. एका बाजूला आहे आणि ते रामभाऊ चेंगाट असल्यामुळे लय गिरायक नसतं त्याला. बर. बघा मग ते फायद्यात पडू. तसं असेल तर ठीक आहे. 25 रुपयात 25 अंडी घेऊ. चालते आपण जाऊच ना. हा, चला उठा, चला 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 चला. वेळच घालवायचा. हा. वेळ कशाला घालवायचा? रामभाऊ येतात चला. हे रामभाऊ स्पेशलिस्ट रामभाऊ नमस्कार. अहो ते काय मुळव्याधावर औषध पाहिजे. जोडीदाराला मुळव्याधाचं लय. गाडीवर बसून आणलाय.
गाडी 2 विटा ठेवल्यात त्याच्यावर बसवून आणलाय. लय मुळव्याचा त्रास होतोय. आता इथं माहिती म्हणून आहे का? बरोबर आहे का? बघतो म्हणते की काय बघताय तुम्ही? नाही तसलं नाही. नाही ते बघतो औषध म्हणले ना. बघतो, औषध बघतो. हा, साहेब, तुम्हाला काय मला नाही? वाटलं इकडं काय नाही, बघतो ते म्हणते. हात घालत नाहीत. हात घालत नाही. हे तसलं नाही. औषध बघतो. असं आहे का? मला वाटलं ते बघतो म्हणलं, मला वाटलं इकडं बघतात का काय? बाबू. नाही तसं नाही ती. काय त्याची किंमत वगैरे काय त्या औषधाची? 125 रुपयाला मिळेल 4 दिवसाचं. आईला लय पैसे होत्यात राव. अरे एवढं पैसे आमच्याकडे नाही पण एवढं. 25 रुपये खाली आहेत त्यांच्याकडे. बघा काहीतरी करा. नाही येत राव 25 रुपयात नाही येत. करा राव, शेट, काहीतरी करा. 10 रुपयात पेट्रोल येते. अहो मग पेट्रोल वाता जाऊन. पेट्रोल होता गाडीगतच पळेल हे. नाही येत राव. लय अपघात झाली राव. लय घ्या राव ते लय. एवढी किंमत असते होय रामभाऊ? अहो लय लांबून आणले पैसे. 25 रुपयात मागताय मला, 10 रुपयात मागताय. बरं असं करा. 125 रुपयाशिवाय येणार नाही. बरं असं करा. पण तसं नाही. मी माझं करा पण याला 50 रुपये देऊन टाकावं तिला. नाही नाही होणार नाही. अहो, लय बघा त्याची अहो अवस्था बघा राव. तोंड बघा. बघा तर तोंड कसं झाले ती. लय बेकार झाली. बघा. नाही नाही नाही. 10 रुपये 25 रुपये 50 करा. नाही हो, काय भाजी म्हणते का? मी मार- अहो पण भाजी वेगळी आली. भाजी इथं तुटून पडला. बघा मग काय येते. खपते तू. इथं कुठं तुटून. वैद्य बुवा, आपण चक्क रोग्यावर विलाज करण्यासाठी लाच मागताय. आपल्याला भर दरबारात उलटा टांगून फटके मारण्यात येतील हे लक्षात घ्या. हे अशा इथे शिक्का बोलतायत. आपण जर ह्या रोग्यावर उपचार नाही केला तर कायद्यामध्ये देहदंडाची शिक्षा तुम्हाला आहे किंवा मग दरबारात भर हत्तीच्या पायाखाली देण्यात येईल. काय ते सांगा लवकर. कोण आहे ते? कुठून आणलंय यांना? अहो ह्यो मागच्या जन्माचा जे न्यायाधीश आहे. अरे देतो देतो बाबा, तसं नका काय करू. 10 मिनिटं लागतील, थांबा. हो 10 मिनिटं. ठीक आहे ठीक आहे. फोडू नका. मिनिटं लागतात. हा चला रामबाबा, ते काही काळजी करू नको. हा व्यवस्थित उचल. हा ओके ठीक आहे. वा वा वा, आलं आलं औषध आलं बाबा गाड्याचं. काय पथ्य काय पथ्य काय. कसं खायचं? 1 दिवसातून 2 वेळा हा. बिना उपाशी पोटी, हा. सकाळी हा. आणि संध्याकाळी जेवणाच्या आधी. कशात खायचं काय? वांग्याच्या रश्यात कशात? नाही नाही, पाणी थोडं पाणी टाकायचं, हलवायचं आणि प्यायचं. वा, ठीक आहे. वा, पण वा. याचं काय आणि- पथ्य काय आहे का? पत्ते काय दारू पाहायचं? प्यायचं नाही. अरे बापरे. हा, तंबाखू खायची बर बर नाही. बर बर. कुठं झाला आता ह्यो? असू दे असं तुझ्यासाठी तुझ्यासाठी आम्हाला नाही तुझ्यासाठी. ठीक आहे ठीक आहे. पैसे द्या पैसे द्या आपले ते. चालतंय रामभाऊ येतो. हा हो, हो. हा पैसे द्या. धन्यवाद रामभाऊ शेठ. हा या परत. हा येतो. हा चला. कसं काय अंडी मिळाली नाही? अंडी काय एक नंबर. हा एक नंबर. एक नंबर. आता मिळाली, शिजवायचे एक खायचे नंबर. मस्त पैकी. ओके. आता घरी कार्यक्रम जाऊन सगळा मस्त तुमचा? ओके, चूल चला, लावू. चूल लावू. हा. चूल लावून मस्त मस्त अंडे अंडे मारू. खायचे. चला ओके. आपल्या आयडे खाली. चला चला. अंडे अंडे चला. संडे होय मंडे रोज खाई अंडे. गरम आहे गरम आहे गरम आहे गरम गरम आहे असेल ते. गरम आहे. आलं का? ह्याच्यात 9च अंडी होती, 3 कुठनं आले मध्येच? 6 अंडी कुठे आहेत? अरे तुम्ही दोघं काय लागा अरे तुम्ही खाल्ली का काय फेकून दिली त्यातली? नाही नाही चला चला तुम्ही अहो, चला. तुम्ही खाल्ली का काय अंडी? बरं, चला तिकडे आत चला आत चला. अंडी तिकडे चला. 6 कशी काही? 6 अंडी कुठे आहेत? अंडी गायब केली. बरोबर बसा. अरे कुणाचं आहे ना तर हानतेले आपल्याला. बसरावचं नाही का ते? चला काय नाही ते काय खवळायची नाहीत ना? नाही नाही काय करू. बसा बसा इथंच बसा खाली. इथंच बसा तुम्ही. चला. बसा खाली बसा. आईला भासतंय. आईला भासतंय. भासतंय, भासतंय. गार करा. आईच्या माईला. भासतंय, भासतंय. गड्या, गड्या. मांडी झाली जगी.
संडे हो या मंडे रोज खाए अंडे. हे अंडी कशी काय खाऊन राहिली? मला नाही काय माहित, मी ती मुळव्याधाचं औषध देत होतो. कोण आणतं का आता? नाही, मुळव्याधाचं औषध घ्यायला आली होती ती 3 जण. हा भाऊ आता ती 3 जण आलेली का नाही? ती आता 9-10 अंडी घेऊन गेली. तुम्ही काय दुकान सांभाळताय का काय करताय? असं आहे वय, तरीच म्हणलं ती 2-2 वेळा कशी काय आली होती. राव माहितच नाही मला. आता परत येऊन त्यांना बघतोच. सरपंचाकडे जाऊ का मी? नाही सरपंचाकडे नको, आपण शिवा दादाकडे जाऊ संध्याकाळी. आता ह्यो कोण शिवा दादा? हाय आपण संध्याकाळी दोघं जाऊ. बरं मला आवाज द्या जातो ना. दादा कुठं आहेत? येते ना, आता बसा 5 मिनिटात. दादा दादा आहेत का? दादा आहेत का? दादा येते 5 मिनिटात. बरं. बस आता. बसा बस. काय काम काढलं? बोला, काय मावशी काम काढलंय? अहो ते रिस्लिंग वाला कार्ड देना, रेशन देना. बर मग काय करायचं? काय आलोय? बर, मग काहीतरी करा. एक काम करा, तुम्ही जावा घरी. बर. बघतो मी त्याकडे संध्याकाळी करून घेतो काम. बर हा बर. हा, तुमचं काय रे? तुझं काय रे बाबा? ते दादा काय झालं? ती 3 जण मुळव्याधाचं औषध मागायला आली माझ्याकडे. बर, पण ती 2 वेळा आली, माझी अंडी चोरून नेली. आईने मला असं नको तेवढं बोलली. ते अंडी चोर करतो तुम्ही काय करता? अहो मी मुळव्याधाचं औषध द्यायला आत गेलो होतो, त्यांना 10 मिनिटं थांबा म्हटलं. बर, तर ते थांबून मी औषध घेऊन येतोपर्यंत गपचूप कधी काढून घेतली माहितच नाही. तुम्ही आता एक काम करा, हा बोला. मी तुम्हाला सांगतो कसं करायचं. काय माहिती का, ती जी तिघ आहेत ती सगळी गावातली हुबला आहेत. काय ही जी त्याची खोड मिळाल्याशिवाय काय जात नसती. एक काम करायचं, ते अंडी चोरतात ना? हो. किती दिवस झाले? 2 वेळा आली होती माझ्याकडे. उद्या बी येतात, परत येणार ती. 2 मिनिटं, आमदारांचा फोन आहे. आमदार साहेबांसारखं फोन असतात आपल्याला. साहेब बोला. बर साहेब. हो साहेब, ती नका सरपंचाचं ही करू, ते सरपंचाचं बघतो मी. हा बघतो साहेब, बघतो. हा तर काय 2 वेळा येऊन गेली, तिसऱ्यांदा बी ती येणारच उद्या. तर काय करायचं माहिती का, उद्या ती आली का नाही, आता तुम्ही आयुर्वेदिक औषधं बनवता आहे का नाही? जुलाबाचं औषध बनवता येतं तुम्हाला? येतं की. येतं ना? जुलाबाचं औषध बनवायचं उद्या. हा, आणि ती आली का नाही, त्यांना म्हणायचं की आपण एक नवीन मसाला काढलाय. अंड्याला बी चालतो, चिकनाला बी चालतो, मटनला बी चालतो असं म्हणायचं. आणि ती अंड्याचा मसाला आहे का नाही, त्यांना द्यायचा. हा, दिलं का नाही, मग बघा पळता होई थोडी राहणं कमी पडते. तसंच करतो काहीतरी. हा, त्याशिवाय त्यांना बी काढायचं. हा, आलं लक्षात? जा तुम्ही, त्याचं काय काळजी करू नका. त्याचं बघून घेऊ आपण. हा, जाऊ. अजून कोण आहे? काय नाही ना? चला, दरबार संपला. आमदार साहेबांचा फोन आलाय. बापू बर का, औषध कसं काय 1 नंबर आहे. नाही अरे रामभाऊचं औषध म्हणजे काय, एक नंबर. रामभाऊच्या कृषीत गाजलेला माणूस आहे आपला रामभाऊ. मस्त मस्त कसं वाटतं औषधाने? मस्त वाटलं. जरा त्यांना एक औषध परत डोस एकदा पूर्ण परफेक्ट मस्त आहे. एक नंबर औषध. जसं मी आणलं तर समाधान. बंडीपेक्षा औषध चांगलं आहे हे रामभाऊचं औषध म्हणजे. तोंडात असतो खिशात ठेव, खिशात तोंडात असतो. बापू काय अवघड बस 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 कळेल बस बस 9 झाली का? ओके ओके. आपलं संध्याकाळचं झालं मस्त.
गरगरीत आहे. हा, हिला तिला रामभाऊ हा. रामभाऊ चला ए गप्पास. हा येतो. ठीक आहे. वा वा रामभाऊ पंचक्रोशीत नाव निघलंय बरं का. हे पट्ट्याल फार जुना आजार होता, फार जुना आजार होता ह्याला. ओके ओके सगळे आणि मुळव्याध परत सांगा गेले. या कसं आहे काय आहे. हो हो. मसाला बरं 1 मिनिट थांबा जरा. अरे, ही आम्ही नवीन मसाला बनवलाय. हा, अंडी मटन चिकन सगळ्या कालवणाला चालतो. चांगला कसं आहे का? लागतं ते सांगा. हो चांगला एक नंबर. आहे. मुळव्या त्याला अजिबात त्रास होत नाही तुम्हाला. वा 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 वा. ए, एक नंबरच. आजच आजच अंड्याच्या कालवणात आजच. चालतंय ना. हो हो. हा, मग अंड्याच्या येतो कालवणात. येतो 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 रामभाऊ येतो. धन्यवाद रामभाऊ. आला अगरे अंडी गावली अंडी भेटली अंडी अंडी गावली अंडी गावली अंडी गावली अंडी गावली अंडी केलं का काय भोकाच आहे काय बाप प्यायचा काय लागला वाढायला का अंडी गावली अंडी काय करते माती टाकते अंडे चला आता इथं चूल मांडायची करायची खाऊया. अंडी गावली तात्या पे हे, अंडी गावली अंडी गावली अंडी 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 गावली आई बघ किती केलंय अंडी केलंय किती पाणी दे बाबा. अंडी गावली रे बाबा. बसा 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 खाली बसा बसा खाली. आईला हे अंड फुटलंय केला का? हा काय येडा बुहाकाचा आहे काय? कसं आणलं हे अंड? हे बघा यार हे बघा कशी खायची अंडी ही तोंडाली. आयला पण ते तात्या आता शिजवायची कशी काही. आईला मी बघतो बर का. अंडे आणले आईला हे का ती घर आहे का नाही कुलूप आहे घालायला तिथं जाऊन शिजवू आपण अंडी. चालतं तिथं चूल करू तिथं करू तिथं चूल तिथं करून करू. तिथं शिजवून टाकू. चला ही अंडी मंडे रोज काही अंडे तात्या अंडे अंडी शिजवायची अंडी. संडे हो या मंडे रोज चल. चला 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 बघा इथं चूल अंडी बघा. तेव्हा आता ही सगळं इथं अंडी अंडी संडे हो या मंडे रोज खाइए अंडे. हे अंडे पाणी पाणी. अरे दार नाही की? अरे दार नाही. आता आपल्याला चढू नाही दारू तात्या दारू. अरे दारू अंडे दारू अंडे. यांच्या नादाने आपल्याला बी चढू द्या जाऊ द्या. हो द्या. वारीजलं की रही ए आता हे थोडस गाळ. शिजलं झालं ती पण आता भाकरी बघ ना. भाकरी भाकरी आंबा आणतो. पुष्पे जेवायला दे. गजनीने भाकरी नेली की चूड नेली दोन्ही बी नेल्या. त्या मूड दे. नेली की भाकरी चुळून चुलीवरची. आणली रे गजनीने भाकरी भाकरी आणली गजनीने. ए यार थांबा थांबा यार हे उतरू दे की खाली का पण काहीतरी घ्या याला खाली घ्या घ्या. रुमाल दे का. याला खाली घ्या, खाली घ्या. यार पकड होती मारा कुठं? मारा हे जरा. ए यार थांबा ए यार हे घेऊ द्या खाली भाजल. नऊ आणली होती. अच्छा कुठे गेली हे घेतली अंडी. काय गेले. घ्या आता ए यार त्या घरातनं चटणी पण आणली बरं का मी. मीठ नाव आणलं ह्याला. आणलंय आणलंय सर्व. अरे सोल तरी त्याला सोला किती तारकाल बी खात का काय? तरपल खात तू. हिला काय घरात लय झाले बापू तुला बाबा. लय झाली लय का झाले काय? लय झाले. थांब मी देतो तुला सोलून. तारकाल खात काय हे? गरम आहे बाबा गरम आहे. आईला भासतंय का रे हे? आज आहे संडे. आज आहे संडे रोज खाऊ अंडे.
आईला भारी पार्टी गावली गाडी आज. एकच तुकाराम मुंडे. तात्या हे घे. बापू ही घे तुला तुला जे सोललंय व्यवस्थित खा. भाकरी चटणी. अरे भाकरी चटणी आणली. मीठ नाही आणलं वय. नाही मीठ संपलंय. सत्याग्रह झाला मिठाचा. आता नाही त्यांना मीठ लागत नाही त्या घरात. चोरून आणली भाकरी बाबा. मस्त चोरून आणलेले. वाह 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 एक नंबर काम केलं गाड्या. वा वा वा. लय भूक लागली होती बाबा. वडा 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 वडा. आता काय खरं नाही. वा 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 आता घर नव्हता खायचं. वडा 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 भारी केलं गाड्या. वा 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 मस्त पार्टी झाली. झाली गाड्या त्याच्या आईला काय खरं नाही आता. मस्त जेवण झालं ना. थांबा 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 थांबा. आपण मटण खाल्लं. मटणाची ताण अंड्यावर तसं आता गादीची ताण गादी टाकतो गांडीची तुमच्यासाठी. ताण आपण थांबा करू. या झोपा आता मस्त. झोपा आता मस्त. आगा बाया बाया. काय झालं रे? काय झालं? अरे डास होता. वरम बैस द्यास दिसलो तुला. झोप गप झोप. मटण अंडे खाता यायला तपेला मला. झोपा रे झोपा गप झोपा. अरे हे कुठं गेलं? तात्या कुठे गेले? कुठं गेलं? तात्या झोप. आईला काय रे? आला का अंडी बादली काय रे आपल्याला? मग काय त्या गजनीनेच काहीतरी गेम केली असं ना का आपल्यावर. आता बरं वाटतंय गाड्या. झालं गाड्या. काय हे लयच बेकार झालं रे बाबा. कसलं जुला काय झालं? त्याच्या आईला पळ गाड्या. कस काय लागा हागाय लागली एकदम असं. अरे ही जुलाबाई जुलाब फुकटची अंडी खाल्ल्यात ना मग असंच जुलाब लागणार. पण मला काय वाटतंय आईला त्या गजण्याला कशी काय लागली नाही बरं. आबा हो आबा. आबा मारल्याशिवाय मी मारल्याशिवाय राहणार नाहीये. शांत बस. काय झालं ते मला सांगावं. अहो त्याने आपल्या बापूला काहीतरी औषध दिले आणि तिघ जण त्या ऊसात सकाळपासून बसले. तर तिघ कोण? तिघ गजन्या आपला बाब्या हा आणि बापू. बर तिघ जण आहेत ते. त्यांना काहीतरी औषध देऊन त्यांना जुलाबावर बसले ते. तिघ जण त्या ऊसातून बाहेर येणार.
ये इथं बस, मी सांगतो तुला. अरे ग्रामपंचायतीचा बिगुल वाजला आहे. ग्रामपंचायतीचे इलेक्शन आता जवळ आलेले आहे. हीच वेळ आहे आपल्याला राजकारणातून शिवाला संपवायची आणि त्याचे कार्यकर्ते फोडायचे. आपण पण ते कसं काय? मी सरपंच आहे हे ध्यानात ठेवतो. आबा हे काय आपल्याला पटलेलं नाही. मी त्याला मारल्याशिवाय सोडणार नाहीये. तू निघ, माझं मी बघतो काय करायचं ते. ए इकडे इकडे. काय बा? ते तिघजण कुठे आहेत? त्या गजापाच्या ऊसाच्या शेतात बसले तिघजण. बरं निघा तुम्ही आता, निघा. मला तर चिपळीत माझं मी टाकतो माझं इथं बसला सर वाजला सर. ताकाची दुधाव भागावली कसलं तर फळफळ पाणी लागा निघतंय सगळं. काय लागत तुला म्हणत होतो नको फुकटचा मसाला घ्या, आता फक्त मसाल्याचाच वास घे तू. काय त्या रामभाऊने कसला मसाला दिला भाड्याने फुकट म्हणला, म्हणलं टेस्ट कराय. फुकटच्या मसाल्याचा वास घे आता. चिपळ्या लागल्या की तवर काय लागा तुम्ही कसं काय बापू कसं काय आणले अंडे मसाला राव. पळा 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 मालक आले, पळा पळा पळा. संडास लागली जोराची. जाऊ द्या संडासला जायचंय. सावलीत बसू रे. चला ऐका. बरं चला चला सावलीत. चला 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 सावलीत. घालून चोरी नाही करायची बाबा. आता चोरी करून काय उपयोग नाही. चोरी केलं की नाही की हे काय पचत नाही फुकटचं. हेतनं पुढे आपण काय कधी चोरी करणार नाही सर. चोरी करणं हे पाप आहे आणि चोरी केली तर देव शिक्षाच देतो. बरोबर आहे. बरोबर आहे बरोबर आहे. भाऊ लागता आबाराव फक्त अंडीत चुरली होती एवढी मोठी शिक्षा. कसलं हे झालं. कसं चोरीच होणार? आहे ना, चोरीच आहे ना ती. आपण अंड्याची चोरी एवढीशी. हो पण पापच आहे ना चोरी करणं. चुकलं राव आमचं. काय आम्ही चोरी नव्हती करायला पाहिजे. चोरी केली ही पाप आहे म्हणून बघलं बघितलं काय परत चोरी करणार नाही इथून पुढे. फार बेकार. अरे तुम्हाला देवाने नाही शिक्षा दिली, मग शिक्षा दिली तुम्हाला त्या शिवादादानं. आमचा शिवदादा काय हा, बोलताय इलेक्शन मध्ये त्याला आमचा उभा माणूस करून आहे. नाचताय, दारू पिताय, शिवदादा गाठी खाताय. शिवदादा शिवादादानेच केलंय सगळं हे कार्यक्रम तुमचा. शिवादादा आणि तुमची ठासली त्याने. काय बोलताय तुम्ही तुम्ही विरोधक आहे म्हणून बोलला का? नाही विरोधक असला का आम्हाला त्याचं काही घेणं नाही. सत्य परिस्थिती तुम्हाला सांगतोय तुमचा कार्यक्रम राजकारण त्यांनीच आणलं लावलाय. का सरपंच इथं? राजकारण आणलं कार्यक्रम का? आमचा त्यांनीच खास लावलेला माणूस आहे आहे. तुमचा. त्याला सरपंच काय बोलू नका शिवदादा बद्दल. काय खोटं बोलू नका राजकारणासाठी. नाही नाही शिवदादा तसं करू शकत नाही. आम्ही त्याने हा तर आम्ही त्याला विचार जाऊन त्याला मसाला द्यायला शिवानेच सांगितलं होतं. नाही नाही काय सांगू राम बघ, रामभाऊला विचार. चला 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 आता रामभाऊ रामभाऊ खरं खोटं करू. रामभाऊ सरपंच खोटं निघलं तर बघा. चला चला राजकारणासाठी खोटं शिवावर नाव घेऊ नका. अजिबात आळ घेऊ नका शिवावर. चाललो रामभाऊ पुढे चाललो. जाऊन बघा. चला दुकानात जाऊ आपण दुकानात. जाऊन बघा. बघा नाही खोटं राजकारणासाठी करू नका. सांगायला परत या. सांगायला परत या. वा तू त्यांचा कार्यक्रम लावला, मी तुझा कार्यक्रम लावला. आता गावात बघ राजकारण कसं करते. सरपंच म्हणतात मला